नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 31 मार्च 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही, पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्या, अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील. आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्याजवळ पर्याप्त वेळ असेल. तुमच्या प्रेमाला पाहून आज तुमचा प्रेमी आनंदित होईल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंध खराब होतील. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधा. तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालिम लसीकरण लाभदायी ठरते. तुमचा योग्य दृष्टिकोन चुकीच्या दृष्टिकोनावर मात करतो. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता आणि अपेक्षा आहे की ही योजना यशस्वी होईल. मुलं तुम्ही लक्ष देण्याची अपेक्षा करतील, अर्थात त्यातून तुम्हाला आनंदच मिळेल. उपाय: माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. वृषभ राशी, आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. आपल्या कमतरतेवर तुम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे. आजच्या दिवशी लक्षात ठेवा, याची तुम्हाला अनुभूती येईल. नशिबावर हवाला ठेवून न राहता आपलं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्य ही एक आळसावलेली देवता आहे. जर तुम्ही यात्रेवर जाणार असाल तर आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या. कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळीत असणार नाही. बऱ्याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. उपाय: हिरव्या रंगाची पोशाख सामुग्री, कपडे आणि बांगड्या किन्नरला दान करून एक संतुलित स्वास्थ्य जीवन बनवून ठेवा. मिथुन राशी, घरातील प्रलंबित कामे आज तुमचा बराच वेळ खातील. तिसऱ्याच व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. तुमचा जोडीदार आज तुमची दिवसभर आठवण काढणार आहे. एक सरप्राईज आखा आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी आपल्या भाऊ बहिणीसोबत वेळ घालवू शकतात. यामुळे तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ होईल. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. जे लोक पैशाला आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते, आज त्यांना आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. उपाय: प्लॅटिनम आधारित आभूषण आपल्या साथीला भेट द्या. याने प्रेम जीवन अधिक सुखकर होईल. कर्क राशी, विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ आहे. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्रोत आहे, याचा अनुभव मिळेल.
हा एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे जेव्हा कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगले वाटेल. आज तुमचे सहकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉसही तुमच्या कामाने आनंदी होईल. व्यावसायिकही आज व्यवसायात उत्तम नफा कमावू शकतो. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस, जेव्हा विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव तुम्हाला होईल. मित्रमैत्रिणी बरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. पण अति खाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजीमध्ये लावलेला आहे, आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजीपासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. उपाय: वाढीव आर्थिक परिस्थितीसाठी एक केळीचे झाड लावा, त्यास वाढवा आणि त्याची पूजा करा. सिंह राशी: कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांनाही वेळ देणे गरजेचे आहे. जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्या सोबतही कुणीच नसेल. आज सकाळी तुम्हाला अशी काहीतरी गोष्ट मिळेल ज्याने तुमचा दिवस आनंदी होऊन जाईल. तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. आज तुम्ही विना कोणाच्या मदतीने धन कमावण्यात यशस्वी राहाल. मित्रमैत्रिणींचा सहवास तुम्हाला आराम मिळवून देईल. उपाय: दाम्पत्य सुखाच्या प्राप्तीसाठी केशरचा खाण्यामध्ये उपयोग करा. कन्या राशी: एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला सुसंवाद साधून पाठिंबा मिळवण्याची आणि समन्वयाने काम करण्याची गरज आहे. सहकार्य, समन्वयन हाच जीवनातील आनंदाचा झरा आहे. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. महत्त्वाचे व्यावसायिक करार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. एकदम निष्कर्ष काढला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. आजच्या दिवशी तुम्ही चैतन्याने भारले असला तरी तुमच्या बरोबर असायला हवे अशा व्यक्तीची कमतरता तुम्हाला नक्कीच जाणवेल. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. तुमचा भाऊ तुमच्या मदतीसाठी धावून येईल आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. उपाय: वटवृक्षाला गोड दूध टाका आणि नोकरी आणि बिझनेसमध्ये उन्नती होईल. तूळ राशी: प्रेम प्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकता. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी राहाल. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरीत प्रतिक्रिया मिळू शकेल. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा
आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. तुम्ही आज पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आणि आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. उपाय: जोडीदारासोबतचे प्रेमसंबंधांना चांगले ठेवण्यासाठी गुरु किंवा वडिलांना गुलाबी रंगाचे वस्त्र भेट द्या. वृश्चिक राशी. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. कार्यक्षेत्रात कोणाशी जवळीक ठेवू नका, तुमची बदनामी होऊ शकते. जर तुम्हाला कोणासोबत जोडायचे आहे तर ऑफिसपासून दूर राहूनच त्यांच्याशी बोला. जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ घालवू शकता. आज तुमचा जोडीदार त्याची सुस्वभावी बाजू दाखवेल. आज सुप्त प्रश्न उभे राहिल्यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यामुळे तुमचे धन खर्च होऊ शकते. परंतु तुम्हाला याविषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण धन यासाठीच साठविले जाते की ते कठीण वेळेत आपल्या कामी येईल. कुटुंबाच्या जबाबदाऱ्याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. उपाय: व्यवसाय आणि करिअर त्वरित आणि निरंतर वृद्धीसाठी आई किंवा आईसारखी व्यक्ती आणि म्हाताऱ्या महिलेला स्नेह द्या. धनुराशी. आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही. आज तुमच्या मनात काही दुविधा येतील ज्या तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाहीत. दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात. त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे. मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो. तुमची मुले तुमच्या अपेक्षावर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुम्हाला तुमची स्वप्ने प्रत्यक्षात उतरल्याची प्रचिती मिळेल. उपाय: गरीब आणि गरजू मुलींची मदत करा. जेव्हा त्यांचा विवाह रेशमाचे कपडे घालून होत असेल तेव्हा तुमच्या व्यावसायिक स्थितीत निखार येईल. मकर राशी. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. आज घरात कुठल्या पार्टीमुळे तुमचा महत्त्वाचा वेळ बर्बाद होऊ शकतो. तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. ज्याची किंमत वाढत जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे.
आगाऊ ठरवलेली प्रवासाची योजना कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावी लागेल. उपाय: केशराचा टिळा लावा. याने पारिवारिक आयुष्य चांगले चालेल. कुंभ राशी, तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटिव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. आज कुठले सहकर्मी सोबत तुम्ही संध्याकाळच्या वेळी वेळ घालवू शकता. तथापि शेवटी तुम्हाला वाटेल की तुम्ही त्यांच्यासोबत वेळ खराब केला. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेईल, पण दिवसाच्या शेवटी मात्र तो समजून घेईल. तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊन तुमची चिंता नाहीशी करा. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे, तर आज कोणी चांगला व्यापारी मिळू शकतो. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुमची काळजी वाटणाऱ्या लोकांच्या सहवासात काही आनंदाचा काळ घालवा. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. उपाय: चांगले आरोग्य ठेवण्यासाठी गरजू लोकांना आणि गरजू मुलींसाठी, खास करून तरुण मुलींना पांढऱ्या सुवासिक मिठाई वितरित करा. मीन राशी, आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकला नव्हता. वैवाहिक आयुष्याची उजळलेली बाजू पाहण्याचा आजचा दिवस आहे. ज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक ऊर्जेसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा. जीवनसाथी सोबत पैशाने जोडलेल्या कुठल्या मुद्द्यांना घेऊन आज वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या व्यर्थ खर्चावर तुमचा साथी तुम्हाला लेक्चर देऊ शकतो. संध्याकाळी तुमच्या मुलांबरोबर काही आनंदाचा काळ घालवा. उपाय: वाढत्या आर्थिक स्थितीसाठी संतांना काळ्या बॉर्डरची पांढरी धोतर दान करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.